Morning students, welcome to the another class, online classes. In the last class, we have completed the abiotic factor, which are very important and which are only given in the NCERT books. Okay, there is only four abiotic factors: temperature, water, light, and soils. Okay, so as you know that there is a three abiotic factors. First one is a climatic factor. Second one is a adiabatic factor, and third one is a topography. Okay, topography. तो लास्ट व्हिडिओमध्ये आपण सॉइल्स हा एडिबी फॅक्टर कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. पण जर 350च्या पेक्षा जास्त मार्क जर तुम्हाला नीटमध्ये घ्यायचे असेल तर तुम्हाला हा जो मी पॉईंट शिकवणार आहे तो सुद्धा करावा लागेल. ठीक आहे. म्हणजे आज आपण बघणार आहोत अबायोटिक फॅक्टर्स, काही अबायोटिक फॅक्टर्स जे NCERTच्या बुकमध्ये लिहिले नाही आहेत. ठीक आहे. तर कोणते अबायोटिक फॅक्टर आपण बघणार आहोत, तर आपण बघणार आहोत ॲटमॉस्फिअर, त्याच्यानंतर एअर, त्याच्यानंतर ह्युमिडिटी, प्रेसिपिटेशन्स. ओके. तर पहिला जो अबायोटिक फॅक्टर आपण बघणार आहोत तो म्हणजे ॲटमॉस्फिअर. ओके. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सभोवतील जे वातावरण आहे, जे इन्व्हायरमेंट्स आहेत किंवा जे एअरच्या लेयर्स आहेत त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. ठीक आहे. सो ॲटमॉस्फिअर मीन्स व्हॉट, जे डेफिनेशन काय होईल, इट इज अ ट्रान्सपरंट gaseous layer. Okay, transparent gaseous layer. ओके, याच लेअरला आपण म्हणतोय ॲटमॉस्फिअर्स. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे जी प्रत्येक लेअर आहे ॲटमॉस्फिअरची, इट हॅज अ लेयर with different composition, different compositions. For example, density. Okay, then properties, different types of properties, etc. ओके. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या लेयर्स येतात आणि प्रत्येक लेअर या दुसऱ्या लेअरपासून काय आहे, डिफरंट आहे. ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्पोजिशन पाहायला मिळेल. जसं की डेन्सिटी त्या इयरची वेगळी असेल, त्याच्यामध्ये येणारे जे काही कॉम्पोनंट्स आहेत त्यांची प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असू शकतात. आणखीन एक पॉईंट म्हणजे तो म्हणजे टेम्परेचर. टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे डिफरन्सेस पाहायला मिळतील. ओके. तर लेट्स सी विच आर देम लेयर्स, कोणकोणत्या त्या लेयर्स आहेत ते आपण बघूया. तर लेयरचे नावं लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक्स इथे सांगणार आहे. ठीक आहे. तर याला पाठ करायची गरज नाही, ट्रिक्स लक्षात ठेवली तुम्हाला ॲटोमॅटिकली त्याची नावं पाठ राहतील. स्टुडंट, डिफरंट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक्स आहे, ती मी सांगतो तुम्हाला. ट्रिक्स जी आहे ती आहे ट्रिक ट्रू सेल, सॉरी, ट्रू सेल manager trust on employees.
ही आहे सिंपल सी ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी की कोणकोणते लेयर्स हे ॲटमॉस्फिअरमध्ये असतात. ठीक आहे. ट्रिक्स काय आहे? ट्रू सेल्स मॅनेजर ट्रस्ट ऑन एम्प्लॉईज. म्हणजे खरा मॅनेजर सेल मॅनेजर ज्याला त्याच्या वस्तू विकायच्या आहेत तो खरा मॅनेजर असा असतो, खरा म्हणजे चांगला मॅनेजर असा असतो की ज्याला स्वतःच्या एम्प्लॉईजवरती म्हणजे त्याच्या हाताखाली काम करणारे जे लोक आहेत त्याच्यावरती त्याला पूर्ण विश्वास असायला पाहिजे. तरच त्याला आपण चांगला मॅनेजर किंवा एक ट्रू सेल मॅनेजर म्हणतो. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला ॲटमॉस्फिअरच्या लेयर्स लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला शब्द जो आहे तो आहे ट्रू. ट्रू आणि ट्रूवरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फ्रॉम द टी. ट्रोपोस्फियर. तर ट्रूवरून लक्षात ठेवायचं आहे ट्रोपोस्फियर. यस वरून लक्षात द्यायचं आहे स्ट्रॅटोस्फियर. ओके. आणि मॅनेजरवरून लक्षात घ्यायचं आहे मेझोस्फियर. मेझोस्फियर्स. ओके. नंतरचा वर्ड येतोय ट्रस्ट. तर ट्रस्टवरून लक्षात घ्यायचं आपल्याला थर्मोस्फियर. थर्मोस्फियर. ओके. थर्मोस्फियरला कधी कधी आपण आयनोस्फियर सुद्धा म्हणतो. ओके. आणि एम्प्लॉईचा ई किंवा एम्प्लॉईज होऊन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सिम्पली एक्झोस्फियर. ठीक आहे. पुन्हा एकदा बघू. ट्रिक्स आहे ट्रू सेलर मॅनेजर ट्रस्ट ऑन एम्प्लॉईज. खरा सेल मॅनेजर जो असतो जो त्याच्या एम्प्लॉईजवरती विश्वास ठेवतो. ठीक आहे. तर त्याच्या ट्रूवरून लक्षात ठेवायचं ट्रोपोस्फियर. सेलवरून लक्षात ठेवायचं स्ट्रॅटोस्फियर. मॅनेजरवरून लक्षात ठेवायचं मेझोस्फियर. ओके. आणि ट्रस्टवरून लक्षात ठेवायचं थर्मोस्फियर. आणि एम्प्लॉईजवरून लक्षात ठेवायचं आहे एक्झोस्फियर. ओके. आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की एक लेअर संपल्यानंतर दुसरी लेअर सुरू होते पण या दोघांच्या मध्ये एक बाउंड्री किंवा एक भाग राहतो जिथे एक लेअर संपते आणि दुसरी लेअर चालू होते. ठीक आहे. तर खालची जी लेअर असते तिची ही टॉप मोस्ट साईड असते किंवा टॉप राहतो. तर त्या लेअरला त्या टॉपचं नाव दिलेलं असते. जसं की ट्रोपोस्फियर जर तिथे संपत असेल आणि ती पुढे जर स्ट्रॅटोस्फियर सुरू होत असेल तर त्याच्या अगोदरचा जो भाग आहे त्या भागाला आपण टॉप ऑफ ट्रोपोस्फियर म्हणणार. म्हणजे इथे ट्रोपोस्फियर काय झालेलं आहे थांबलेलं आहे स्टॉप झालेलं आहे पॉज झालेलं आहे. पॉज म्हणजे काय स्टॉप. आणि तिथून पुढे मग स्ट्रॅटोस्फियर चालू झालेला आहे. तो तो जो भाग राहतो त्याला नाव दिलं जातं विशिष्ट. ती नाव असते ट्रोपोपॉज. ओके. ट्रोपोपॉज कुठे असते बिटवीन द स्ट्रॅटोस्फियर आणि ट्रोपोस्फियर. ओके. पण तो स्ट्रॅटोस्फियरचा भाग नसतो. ठीक आहे. तर याचा सर्वात उंच भाग जो असतो त्याला आपण ट्रोपोपॉज म्हणतो कारण इथेच ट्रोपोस्फियर काय झालेला आहे स्टॉप झालेला आहे पॉज झालेला आहे. तिथून पुढे नंतर आता स्ट्रॅटोस्फियर चालू झालेला आहे. ठीक आहे. तसंच इथे स्ट्रॅटोस्फियर आणि मेझोस्फियरच्या मध्ये सुद्धा एक लेअर आहे जिला म्हणणार आपण स्ट्रॅटोपॉज. स्ट्रॅटोपॉज कोणाच्या मध्ये स्ट्रॅटोस्फियर आणि मेझोस्फियरच्या मधात. ठीक आहे. म्हणजे इथे याला स्ट्रॅटोस्फियर काय झालं आहे संपलेला आहे स्टॉप झालेला आहे पॉज झालेला आहे म्हणून आपण त्याला आणलेलं आहे स्ट्रॅटोपॉज. ओके. सिमिलरली आपल्याला मेझोस्फियर. ठीक आहे. मी इथे लिहितोय मेझोस्फियर. त्याची वरची लेअर असते थर्मोस्फियर. तर जिथे मेझोस्फियर थांबते आणि पुढे थर्मोस्फियर तयार होते तर या मेझोस्फियरचा जर टॉप राहील त्याला आपण म्हणणार मेझोपॉज. ओके.
तर या टर्म सुद्धा फार इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्या पुढे मात्र वरती सर्वात वरचे जे लेयर्स आहेत त्या सर्व लेयरला आपण होणार आहोत एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअर संपलं की पुढे स्पेस सुरू होऊन जाते. ठीक आहे. तर ट्रोपोपॉज, स्टॅटोपॉज आणि मेझोपॉज हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत की कोणकोणते लेयर्स हे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतात. त्यासाठी मी किती डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे. तर या डायग्राममध्ये जी खालची लाईन आहे ही लाईन असणार आहे अर्थ सरफेस. ओके. ही लाईन म्हणजे काय असेल अर्थ सरफेस. ठीक आहे. या अर्थ सरफेस पासून उंचावरती म्हणजे ॲट द हाईट ऑफ 8 to 16 किलोमीटर म्हणजे जमिनीपासून ते 8 to 16 किलोमीटरची जी उंची असेल तिथपर्यंत जी लेयर आहे त्या लेयरला म्हणतात थर्मोस्फिअर. ओके. ट्रिक्स आपल्याला माहिती आहे. ट्रिक्स काय होती ट्रू सेलर मॅनेजर ट्रस्ट ऑन एम्प्लॉईज. तर पहिला शब्द होता ट्रू आणि ट्रूवरून आपल्याला लक्षात ठेवायचं होतं ट्रोपोस्फिअर. तर सर्वात पहिली जी लेअर असेल ती असेल ट्रोपोस्फिअर. ओके. ॲट द 0 पासून ते 8 to 16 किलोमीटर. ओके. ती असते ट्रोपोस्फिअर. ठीक आहे. आणि ट्रोपोस्फिअरच्या वरची लेअर असते स्टॅटोस्फिअर. जसं आपण ट्रिक्समध्ये झालेलं आहे ट्रू सेल मॅनेजर ट्रस्ट ऑन एम्प्लॉईज. तर ट्रूच्या नंतरचा नेक्स्ट वर्ड असतो सेल आणि सेल्स म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे स्टॅटोस्फिअर. म्हणजे याच्यावरची जी लेअर असेल ती असेल स्टॅटोस्फिअर. ठीक आहे. पण या दोघांमधली जी एक लेअर येते जी ट्रोपोस्फिअरची टॉप मोस्ट लेअर असते तिला आपण काय म्हणणार तिचं काय नाव होतं दॅट इज अ ट्रोपोपॉज. ओके. तर या लेअरमध्ये तुम्हाला काय काय मिळणार तर या लेअरमध्ये तुम्हाला मिळणार क्लाउड्स. ओके. तर मॅक्झिमम प्रमाणामध्ये क्लाउड्स हे तुम्हाला याच लेअरमध्ये मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पोलन ग्रेन्स सुद्धा मिळणार. ठीक आहे. आणि एअरमध्ये जे काही गॅसियस आहेत त्याच्यातल्या 90% गॅसेस. ओके. 90% ऑफ गॅसेस आर फाउंड हिअर. ओके. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट म्हणजे या लेअरचा तो म्हणजे इथे टेम्परेचर डिक्रीज होते. ओके. हाय टेम्परेचर डिक्रीज होते. जसं जसं हाईट इन्क्रीज होते टेम्परेचर डिक्रीजेस. हाईट increase टेम्परेचर ट्रोपोस्फिअर. ओके. याच्यामध्ये जसे तुम्ही हाईटमध्ये वरती जाचाल तसं टेम्परेचर हे डिक्रीज सॉरी तर हे आहे ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरमध्ये जसं तुम्ही हाईटला वरती जाचाल तसं टेम्परेचर जे आहे ट्रोपोस्फिअरचं ते डिक्रीज होत जाते. की जसं की जर अर्थ सरफेसवरती जर 50 डिग्री सेल्सिअस ओके 50 डिग्री सेल्सिअस सरफेस जर 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर अर्थ सरफेसला असेल तर जसं तुम्ही हाईटला वरती असाल तर जसं तुम्हाला ट्रोपोपॉजला तिथे -57 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मिळणार. ठीक आहे. तसं हायली टेम्परेचर याच्यामध्ये डिक्रीज होते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी लेअर आहे ती म्हणजे स्टॅटोस्फिअर अकॉर्डिंग ऑर ट्रिक्स. ओके. सेकंड वर्ड जो तो आहे सेल. सेल मॅनेजरचा सेल. तर अकॉर्डिंग टू द सेल देयर इज अ स्टॅटोस्फिअर. ओके. स्टॅटोस्फिअरच्या वरची जी लेअर असते ती असते मेझोस्फिअर. ओके. फ्रॉम मॅनेजर ट्रिक्समध्ये आलेला पण ट्रू सेल मॅनेजर तर मॅनेजर म्हणून मेझोस्फिअर. तर याच्यावरची जी लेअर असेल ती असेल मेझोस्फिअर.
या दोघातली जी लेअर आहे तिला आपण म्हणणार आहोत स्ट्रॅटोपॉज. स्ट्रॅटोपॉज. ओके. आणि ही जी लेअर असते ही असते 15 किलोमीटर्स हाईटमध्ये. ठीक आहे, म्हणजे 15 किलोमीटर इन हाईट. आणि लेअरचं नाव आहे स्ट्रॅटोस्फियर. ठीक आहे. तर या लेअरमध्ये तुम्हाला absence of large conventional wind. ओके. जे जोराने वाहणारी वारे असतात, हवा असते, ती या भागामध्ये फार कमी असते. त्यामुळे हा जो रिजन्स आहे हा रिजन बेस्ट फॉर तर हा जो रिजन्स आहे तो बेस्ट आहे फॉर एअर ट्रॅव्हल. ओके. म्हणजेच काय, जे काही एरोप्लेन्स उडतात ते याच लेअरमध्ये फ्लाय करत असतात. ठीक आहे. या रिजनमध्ये सुद्धा टेम्परेचर डिक्रीज होते जशी जशी हाईट इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो येतोय तो येतो ॲट द 18 किलोमीटर्स. ओके. 18 किलोमीटरच्या हाईटवरती हा झोन आहे. आणि या झोनची टॉपमोस्ट लेअर जी आहे तिला आपण म्हणणार आहोत मेझोपॉज. मेझोपॉज. ओके. तर मेझोपॉजमध्ये मध्ये तुम्हाला टेम्परेचर डिक्रीज होताना दिसेल. टेम्परेचर डिक्रीज. ओके. इतकं टेम्परेचर डिक्रीज होते की हा जो रिजन्स आहे याला आपण कोल्डेस्ट लेअर म्हणतो. इट इज अ कोल्डेस्ट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर, जिथे तुम्हाला टेम्परेचर -85 डिग्री सेल्सिअसपर्यंत मिळते. ठीक आहे. या रिजनमध्ये सुद्धा तुम्हाला क्लाउड्स मिळतील. क्लाउड इज प्रेझेंट. ओके. द मोस्ट क्लाउड आर प्रेझेंट इन द ट्रोपोस्फियर. ओके. पण या रिजनपर्यंत सुद्धा तुम्हाला क्लाउड मिळतील. आणि जे सुरक्षा छत्री जी आहे ओझोन लेअर ती आपल्याला मिळते इन द स्ट्रॅटोस्फियर. ओझोन लेअर जी आहे ती स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपल्याला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट लेअर आहे ती आहे अकॉर्डिंग टू अवर ट्रिक्स दॅट इज अ थर्मोस्फिअर. ती आपल्याला मिळते ॲट द 115 किलोमीटर्स. याला म्हणतात थर्मोपॉज. ओके. तर या रिजनमध्ये या रिजनचं नाव काय आहे? थर्मोस्फिअर. याला आयनोस्फिअर सुद्धा म्हणतात. दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहे. याला आयनोस्फिअर का म्हणतात? कारण की या रिजनमध्ये तुम्हाला फ्री आयन्स किंवा इलेक्ट्रॉन्स मिळतात. प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा आयन्स. ओके. दॅट्स वाय इट कॉल्ड ॲज अ आयनोस्फिअर. आणि या रिजनमध्ये हे प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आणि आयन्स असल्यामुळे याच रिजनमध्ये तुम्हाला
कम्युनिकेशन सॅटेलाइट सुद्धा मिळतात. कम्युनिकेशन सॅटेलाइट. ओके. त्याचबरोबर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ते सुद्धा तुम्हाला याच रिजनमध्ये मिळणार. कोणत्या रिजनमध्ये? थर्मोस्फिअरमध्ये. या रिजनमध्ये तुम्हाला सॅटेलाइट असतात वगैरे. त्यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सुद्धा या स्पिअरमध्ये येते, थर्मोस्फिअरमध्ये. आणि याच्यावरती जो झोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्झोस्फिअर. हा वरचा जो झोन आहे तो आहे एक्झोस्फिअर. ओके. So it is a outermost layer. It is a outermost layer of atmosphere. That is a exosphere. Okay. So आपली ट्रिक्स होती. ट्रू सेल मॅनेजर, ट्रस्ट ऑन एम्प्लॉईज. ट्रू मीन्स ट्रोपोस्फियर, सेल मॅनेजर स्ट्रॅटोस्फियर, सेल मीन्स स्ट्रॅटोस्फियर, मॅनेजर मेझोस्फियर. ओके. अँड ट्रस्ट मीन्स थर्मोस्फियर अँड एम्प्लॉईज लक्षात ठेवायचं आहे एक्झोस्फियर्स. ओके. त्याचबरोबर ट्रोपोपॉज, स्ट्रॅटोपॉज, मेझोपॉज आणि थर्मोपॉज हे सुद्धा इम्पॉर्टन्स आहेत. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे ॲट द हाईट ऑफ 100 किलोमीटर्स, 100 किलोमीटर ते 0 किलोमीटर्स याला म्हणतात हाईट ऑफ 0 to 100 किलोमीटर्स याला म्हणतात होमोस्फियर. आणि 100 पेक्षा जास्त, हाईट ऑफ 100 मोर दॅन 100 किलोमीटर्स त्याला म्हणतात हेट्रोस्फियर. हे दोन वर्ड मला लक्षात ठेवायचे, होमोस्फियर आणि हेट्रोस्फियर. तर एक आपण बघितला ॲटमॉस्फियर. नेक्स्ट आपला जो आहे तो म्हणजे एअर. ओके. नेक्स्ट बायोटिक फॅक्टर तो आहे एअर. ते एअर सर्वांना माहिती आहे की एअर काय, इट इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. ओके. तर ॲज अ कॉम्बिनेशन जर बघितलं आपण, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कारण की आपण लोअर स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. तर मेन जे गॅसेस आपल्याला याच्यामध्ये मिळतात एअरमध्ये, त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो सर्वात जास्त प्रमाणात जो आहे तो म्हणजे नायट्रोजन. आणि नायट्रोजनचं पर्सेंटेज आहे 78.09. ओके. त्याच्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे तो म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजनचं पर्सेंटेज आहे 27.9%. ओके. सॉरी 20.9%, 20.9% म्हणजे जवळपास 21%. त्याच्यानंतर आहे कार्बन डायऑक्साईड, इट इज अ 0.03%. ओके. देन ॲरोगॉन आहे 0.002. ॲरोगॉन आहे 0.93%.
आणि ऑदरमध्ये येतात हेलियम, हायड्रोजन, निऑन अँड CH4. ते आहेत ट्रेसमध्ये. ठीक आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये. ठीक आहे, दॅट इज अ कॉम्पोजिशन ऑफ एअर. नायट्रोजन 78.9%, ऑक्सिजन 0.9%, कार्बन डायऑक्साईड 0.03% आणि argon 0.93%. ओके, तर एअर किती इम्पॉर्टन्स आहे हे सांगायची गरज नाही आहे, सर्वांना माहिती आहे की एअर किती इम्पॉर्टन्स आहे आणि काय इम्पॉर्टन्स आहे ते सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे. कारण याच्यातला जो एक गॅस आहे तो म्हणजे ऑक्सिजन. हा जो ऑक्सिजन आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लिव्हिंग थिंग्स. विदाउट प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कोणताच लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करू शकत नाही. तरी सुद्धा आपण बघू की ते कोणकोणते फंक्शन्स परफॉर्म करतात, म्हणजे एअर काय काय इम्पॉर्टन्स आहेत. तर एअर इज इम्पॉर्टंट फॉर पोलिनेशन. एअरमुळेच काय होते पोलिनेशन, कारण की एअर जो आहे तो एक प्रकारे अबायोटिक एजंट आहे जो पोलिनेशनमध्ये हेल्प करतो. ते एका फ्लॉवरपासून दुसऱ्या फ्लॉवरपर्यंत अँथरचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते ट्रान्सफर करण्याचं काम एअरसुद्धा करतात. जेवढे काही ग्रासेसच्या स्पेसीस आहेत त्यांच्यामध्ये याच प्रकारे पोलिनेशन होत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर सीड डिस्ट्रीब्युशनचं काम सुद्धा एअर करत असते. सीड डिस्ट्रीब्युशन, ओके, सीड जे डिस्ट्रीब्यूट होतात फॉरेस्टमध्ये किंवा जंगलामध्ये ते एअरमुळे सुद्धा होतात. त्याच्यानंतर व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेसेस, व्हेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेसेस, फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस, respiration, then decomposition, एटसेट्रा. ओके, अशा खूप सारे आहेत पण मोजक्यात आपण घेतलंय. बघा, फोटोसिंथेसिस हे कार्बन डायऑक्साईड शिवाय होणार नाही. कार्बन डायऑक्साईड जर असेल तरच फोटोसिंथेसिस होईल. आणि रेस्पिरेशन होण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. विदाउट ऑक्सिजन रेस्पिरेशन होणार नाही आहे. ठीक आहे, डिकॉम्पोजिशनसाठी सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते. अशा भरपूर फिजिकल प्रोसेस आहेत ज्या इन प्रेझेन्स ऑफ एअर होत असतात किंवा एअरमुळे होत असतात. ठीक आहे, दॅट इज एअर फंक्शन्स. ओके, तर हा झाला एअर ॲज अ बायोटिक फॅक्टर. नेक्स्ट जो आहे तो आपण बघणार आहोत ह्युमिडिटी. नेक्स्ट जो फॅक्टर आहे तो आहे ह्युमिडिटी. ह्युमिडिटी सर्वांना माहीत असेलच, ह्युमिडिटी कशाला म्हणतात. ठीक आहे, तर ह्युमिडिटी म्हणजे एखाद्या वेळेस खूपच गरम होत असेल, खूपच घाम येत असेल, त्यामध्ये आज खूपच ह्युमिडिटी आहे. ठीक आहे, तर ह्युमिडिटी म्हणजे काय, तर इट इज अ अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स. इट इज अ amount of water vapors or moisture, or we can say invisible water vapors in air. Okay, that is a simple definition of the moisture. हवेमध्ये जे काही वॉटर वेपर्स असतात त्याला आपण मॉइश्चर म्हणत असतो. ठीक आहे, तर काही वेळेस त्याला वेगवेगळ्या नावानं सुद्धा विचारलं जातं एक्झाममध्ये, नीटच्या एक्झाममध्ये. त्यावेळेस आपण कन्फ्यूज होऊन जातो की आपण ह्युमिडिटीबद्दल विचारलं जात आहे म्हणून. कधी त्याला आपण वॉटर वेपर्स नावाने त्यांनी प्रश्न विचारला असतो, कधी आपल्याला मॉइश्चरच्या नावाने प्रश्न विचारला जातो, कधी त्याला इनव्हिजिबल वेपर्स म्हणतात. म्हणजेच काय तर ह्युमिडिटी. ओके, ह्युमिडिटीबद्दल आपल्याला एक वर्ड फार फेमस आहे तो म्हणजे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीवरती प्रश्न तर नाही विचारला जातो, पण आपल्याला ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कशाला म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कशाला म्हणतात, तर एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरला त्या एअरची
वॉटर वेपर होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. म्हणजे एखादं टेम्परेचर असेल, फॉर एक्झाम्पल 50°C टेम्परेचर असेल, तर या 50°C टेम्परेचरला कितीपर्यंत वॉटर वेपर्स त्या एअरमध्ये होल्ड केल्या जाऊ शकतात, ती जी कॅपॅसिटी आहे त्याला म्हणतात ॲब्सोल्युटी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि जेव्हा टेम्परेचर किंवा एअरची ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी क्रॉस केली जाते, काय केलं ते क्रॉस केली जाते, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर वॉटर वेपर्स त्या एअरमध्ये जात असतील, जमा होत असतील, तर निश्चितच त्यांचं काय होते, कन्व्हर्शन हे वॉटर ड्रॉपलेटमध्ये होते. ठीक आहे, त्याला म्हणतात ड्यू. ठीक आहे. पण आपल्या नीटच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते क्वेश्चन रिलेटिव्ह ह्युमिडिटीवरती विचारले जातात. रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर इथे रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक असं नाही बरं. रिलेटिव्ह म्हणजे इथे कम्पॅरिझन केलेलं आहे, दोन गोष्टीमध्ये कम्पॅरिटिव्ह केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे दोन व्यक्ती असेल, एक जाडा असेल आणि एक पतला असेल, एकाचं वजन 100 किलो आहे आणि दुसऱ्याचं 50 किलोच वजन आहे, तर त्याच्यामध्ये जे कम्पॅरिझन केलं जातं तर त्याला म्हणतात रिलेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे असं सांगितलं जातं की तो जास्त जाडा आहे, तो जास्त बारीक आहे, असं नाही. तर पहिला जो आहे तो 100 kgचा आहे, दुसरा जो आहे तो 50 kgचा आहे. दुसरा जो आहे तो रिलेटिव्हली दुसऱ्यापेक्षा पहिल्यापेक्षा 50% कमी वजनाचा आहे, किंवा पहिला जो आहे तो दुसऱ्यापेक्षा डबल आहे, रिलेटिव्हली डबल आहे, त्याला म्हणतात रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर इथे सुद्धा काय केलं जाते, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीसोबत सध्याची ह्युमिडिटीला कम्पेअर केल्या जाते. ठीक आहे, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरला, म्हणजे 10°C काहीतरी त्या पर्सेंटेजमध्ये ह्युमिडिटी होती, पण त्याच कंडिशनला आज मात्र ह्युमिडिटी दुसऱ्या रेंजला असेल किंवा कमी असेल, तर मग आपण त्याला काय करतो, तिच्यासोबत कम्पेअर करतो. म्हणजे त्या रेंजपेक्षा जर जास्त असेल तर कालच्यापेक्षा आज ह्युमिडिटी जास्त आहे, त्याच टेम्परेचरला आज मात्र कालच्यापेक्षा कमी ह्युमिडिटी फील होऊ राहिली आपल्याला, तर आपण म्हणू की आजची रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी आहे. पर्टिक्युलरली ही जी ह्युमिडिटी आहे ती आपण एक स्मॉल आपलं शॉर्ट फॉर्ममध्ये यूज करत असतो, त्याला आपण RH म्हणून सुद्धा यूज करत असतो. ठीक आहे, तर काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी, इट इज अ अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स, इट इज अ अमाऊंट ऑफ water vapor as in percentage to water amount of water vapors can hold by air. ओके, म्हणजे इथे दोन प्रकारची ह्युमिडिटी कम्पेअर केली जाते. एक म्हणजे त्या एअरला त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला ती कितपर्यंत ह्युमिडिटी किंवा वॉटर वेपर्स होल्ड करू शकते, आणि आता तिने किती ते होल्ड केलेली आहे, त्या दोघांचं जे कम्पॅरिझन केलं जाते त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती एक प्रकारे जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होत जाते तशी त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. सो द टेम्परेचर increases, रिलेटिव्ह ह्युमिडिटी डिक्रीज. याच्या वाईस वर्सा म्हणजे उलट कसं होते, टेम्परेचर जर डिक्रीज होत असेल तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला याला आपण असं म्हणू शकतो की रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, relative humidity directly proportional to the temperature, किंवा टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह ह्युमिडिटी, म्हणजे व्हाईस वर्सा, विरुद्ध. ठीक आहे, त्याच्यानंतर या रिलेटिव्ह ह्युमिडिटीमुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घडतात. कोणकोणत्या, फर्स्ट वन म्हणजे आपल्याला कळते प्रेसिपिटेशन्स. सो रिलेटिव्ह ह्युमिडिटी इंडिकेट्स as
प्रेसिपिटेशन, ओके. त्याच्यानंतर स्नो, सॉरी नॉट स्नो, ड्यू एटसेट्रा, ओके. म्हणजे आपण ह्युमिडिटी येऊन सांगू शकतो की आता हे पाऊस पडेल की बर्फ पडेल किंवा ड्यू पडेल किंवा फॉग, ओके. फॉग सुद्धा आपण याच्यावरून सांगू शकतो. ह्युमिडिटीमध्ये एक कन्सिडर होतात किंवा आपण इंडिकेट करू शकतो ह्युमिडिटीच्या पर्सेंटेजवरती, ठीक आहे. तर हा होता फॅक्टर ह्युमिडिटी. एक पॉईंट याच्यामध्ये राहिला की ह्युमिडिटी आपण मेजर करू शकतो बाय द वन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. एका इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण ह्युमिडिटीला काउंट करू शकतो. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे सायक्रोमीटर, ओके. अनदर नेम इज द हायग्रोमीटर, ओके. हायग्रोमीटर ते इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या मदतीने आपण ह्युमिडिटी मोजू शकतो, ठीक आहे. आणि एअरला सुद्धा आपण मेजर करू शकतो, स्पीड ऑफ एअर. तर त्यासाठी इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे आपल्याला ॲमिनोमीटर्स. ॲमिनोमीटर, ओके. ॲमिनोमीटरने आपण एअरचा स्पीड काउंट करू शकतो, ठीक आहे. तर एअर ब्लो करायला सुरुवात होते किंवा जेव्हा एअर प्रेशर चेंज होतात. एअरला वेट असल्यामुळे एअरमध्ये सुद्धा एअर प्रेशर असते, एअरमुळे सुद्धा प्रेशर क्रिएट होते, त्याला आपण एअर प्रेशर म्हणतो. काही ठिकाणी प्रेशर कमी असेल आणि एका ठिकाणी एअर प्रेशर जास्त असेल तर एअर प्रेशरमुळे एअर्स वाहायला सुरुवात होते हायकडून लोकडे, त्याला आपण वाइंड्स म्हणतो, ठीक आहे. पण तिचा स्पीड जर खूप जास्त असेल, वाइंडचा स्पीड खूप जास्त असेल तर त्याला आपण वाइंड नाही म्हणत, त्याला आपण म्हणतो स्ट्रोम्स, ठीक आहे. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे की एअरचे प्रकार आहे वाइंड आणि स्ट्रोम. जर कमी स्पीडमध्ये जर एअर फ्लो होत असेल, वाहत असेल तर दॅट इज अ वाइंड, ओके. आणि ती जर जोरात वाहत असेल तर त्याला आपण म्हणणार स्ट्रोम्स, ठीक आहे. आणि या एअरचा स्पीड मोजला जातो ॲमिनोमीटर्समध्ये. आणि ह्युमिडिटी मेजर केली जाते सायक्रोमीटर किंवा हायग्रोमीटरमध्ये, ठीक आहे. एकच नाव आहे, म्हणजे एकच इन्स्ट्रुमेंट पण त्याचे वेगवेगळे दोन नावं दिलेले आहेत. तर नेक्स्ट बॉडी फॅक्टर बघायचा आपल्याला, तो म्हणजे फायर. फायरमध्ये म्हणजे आपल्याला घरी बघतो जी फायर जी असते ती फायर नाही, तर आपल्याला पर्टिक्युलरली फॉरेस्ट फायर बघायची आहे याच्यामध्ये, ठीक आहे. फॉरेस्ट फायर घरामध्ये किंवा बोन फायर जी असते ती आपल्याला याच्यामध्ये नाही कन्सिडर करायची आहे. तर आपल्याला बघायचं आहे फॉरेस्ट फायर्स, ओके. तर फॉरेस्ट फायर केव्हा लागते, तर इट्स ऑकर ड्यू टू द ड्यू टू द rubbing actions of branches of tree due to winds, ओके. जसं आपण दगडादगड जर घासला तर त्याच्यामुळे कशी आग तयार होते, त्याप्रकारेच जेव्हा जोराचा वारा वाहत असेल तर तिथे सुद्धा आहे, जेव्हा एखाद्या वेळेस दोन फांद्या किंवा दोन ब्रँचेस ट्रीच्या एकमेकाला जेव्हा घासतील तेव्हा तिथे सुद्धा आग तयार होते. आणि ही जी आग आहे ही पर्टिक्युलरली ड्राय इन्व्हायरमेंटमध्येच लागत असते, ठीक आहे, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. सो इट हॅपन इन द ड्राय इन्व्हायरमेंट्स, ओके. ड्राय इन्व्हायरमेंट असेल किंवा समर असेल त्यावेळेस बरेच वेळा जे झाडं असतात ते वाळलेले असतात. अशामध्ये जर दोन वाळलेल्या फांद्या एकमेकाला जर घासल्या तर त्याच्या घर्षणामुळे तिथे आग तयार होते. आणि एकदा का ती आग तिथे लागली की ती पूर्ण जंगल जळून नष्ट करते. तर फॉरेस्ट फायर जी आहे ती इट इज अ व्हेरी हजार्ड्स, ओके. काय हजार्ड्स आहे, बिकॉज इट डिस्ट्रॉय द होल फॉरेस्ट, ओके. त्या फॉरेस्टमध्ये जेवढे काही ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, सर्वांना ते नष्ट करते. त्यामुळे इट इज व्हेरी डेंजरस, ओके. सो इट डिस्ट्रॉय द
habitat. It destroy the habitat of animals. ॲनिमल तर मारतेच पण त्यांचे जे हॅबिटॅट ते सुद्धा याच्यात नष्ट होतात. ते ऑल्सो डिस्ट्रॉय द नॅचरल सॉरी नॅचरल रिसोर्सेस. बऱ्याच वेळा आगीमध्ये नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते नष्ट होतात. अँड इट ऑल्सो कॉजेस द पोल्युशन. इट कॉजेस द पोल्युशन्स. आणि त्या जंगला शेजारी किंवा जंगलामध्ये जर कोणतं छोटंसं ग्राम असेल, गाव असेल किंवा कोणाची घरं असतील तर ते सुद्धा त्याच्यात जळून खाक होतात. त्यामुळे हे ह्युमनला सुद्धा याच्या फार ह्युमनला सुद्धा याच्यावरती चांगल्या प्रकारे इफेक्ट होतो याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे या फायरचे 3 ॲस्पेक्ट आहेत किंवा 3 टाईप्स आहेत. देर इज अ 3 ॲस्पेक्ट ऑफ दिस फायर किंवा त्याचे 3 टाईप्स आहेत. ठीक आहे. पहिला जो टाईप्स आहे तो म्हणजे फर्स्ट टाईप ऑफ फायर दॅट इज अ ग्राउंड फायर. ओके. ग्राउंड फायर काय म्हणतात? द फायर विच कॉजेस ड्यू टू द बर्निंग ऑफ ग्रासेस. ओके. जेव्हा ग्रास जी जळते तेव्हा ती जी आग असते तिला आपण ग्राउंड फायर म्हणतो. ठीक आहे. सेकंड टाईप जो आहे तो म्हणजे सरफेस सरफेस फायर. म्हणजे हीच आग जेव्हा श्रब्स किंवा हर्सपर्यंत पोहोचते त्याला सरफेस फायर आपण म्हणतो. दिस फायर कॉजेस ड्यू टू द बर्निंग ऑफ श्रब अँड हर्ब. ओके. तर त्या फायरला आपण सरफेस फायर म्हणणार. त्याच्यानंतर तिसरा जो टाईप आहे तो म्हणजे क्राउन फायर. ओके. जेव्हा झाडाच्या टोकावरती किंवा शेंड्यावरती आग असते किंवा झाडाला आग लागलेली असते म्हणजे ते जंगलाच्या हेडमध्ये आग लागलेली असते. जंगलाचं जे डोकं आहे उंच भाग तिथं आग लागलेली असेल आणि डोक्यावरती काय असते? क्राऊन. त्यामुळे या फायरला नाव दिलेलं आहे क्राउन फायर्स. ओके. सो दिस फायर कॉजेस ड्यू टू द बर्निंग ऑफ हाय ट्री. ओके. तशा प्रकारे 3 ॲस्पेक्ट ऑफ फायर आहे. पहिली जी आहे ते ग्राउंड फायर, सेकंड इज सर्फेस फायर अँड लास्ट वन इज अ क्राउन फायर्स. ओके. नेक्स्ट फॅक्टर आपल्याला बघायचा आहे प्रेसिपिटेशन्स. नेक्स्ट पॉईंट जो आपला तो आहे प्रेसिपिटेशन्स. ओके. व्हायटी फॅक्टर प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल किंवा स्नोफॉल. रेनफॉल किंवा स्नोफॉल. ओके. लो टेम्परेचर असेल तर रेनच्या ठिकाणी ते स्नोफॉल होईल. ठीक आहे. तर प्रेसिपिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लिव्हिंग वर्ड्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काय इम्पॉर्टंट आहे प्रेसिपिटेशनमुळे. कारण की रेनफॉल झाला असेल तरच तिथे आपली ॲग्रिकल्चर होईल आणि ॲग्रिकल्चरवरती सर्वच ह्युमन बीन्स डिपेंड्स आहेत डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. ठीक आहे. पण या रेनफॉलचे किंवा स्नोफॉलचे काही डिफरंट टाईप्स पडतात. जसं की पहिला जो आहे तो आहे ड्रिझल. ड्रिझल हे सुद्धा एक प्रकारचं रेनफॉल्स आहे. ठीक आहे. जेव्हा पावसाची बुंदाबांदी होते म्हणजे कमी थेंबाचा पाऊस जर पडत असेल किंवा त्या ड्रॉपलेटचा आकार खूप कमी असेल तर असे थेंब थेंब पाऊस पडतो त्याला आपण ड्रिझलिंग म्हणतो म्हणजे बुंदाबांदी. ठीक आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे रेन. ड्रिझलिंग होत असताना जर वॉटर ड्रॉपलेट जे आहेत त्यांची साईज जर जास्त झाली तर ते ड्रिझलिंग न होता तिथे रेन पडायला सुरुवात होते. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन दॅट इज अ स्नोफॉल. टेम्परेचर खूप लो असेल तर तिथे वॉटर ड्रॉपलेट पडायच्या ठिकाणी तिथे आईसचे ड्रॉपलेट पडायला सुरुवात होतात किंवा आईस बॉल्स पडायला तयार होतात ज्याला आपण स्नो म्हणतो. पण या आईस बॉलची साईज जी असते ती खूप लहान असते. ठीक आहे. तर ड्रिझलिंग आणि रेन हे लिक्विड स्टेटमध्ये आहे. स्नो जी आहे ती सॉलिड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ वन दॅट इज अ आईस स्लेट्स.
किंवा याला म्हणतात आईस प्लेटलेट्स. ओके. स्नोफॉल म्हणजे काय? हिमपात. खूप असे हलके हलके बर्फाचे गोळे पडत असतात, त्याला आपण हिमपात म्हणतो. आईसलेटमध्ये ते बर्फाचे गोळे पडत असतात. ठीक आहे. ते खूप आकाराने लहान असतात. पण इज अ हेल्स. ओके. ते आकाराने मोठे असते. हे आईस बॉल असतात, छोटे आईसने बनलेले, आणि त्याच्यापेक्षा मोठे जे असतात ते हेल्स असतात, त्याला आपण गार म्हणतो. ठीक आहे.